आपण नामदेवरायाच्या दरबारामध्ये आहोत बघा आणि नामदेवरायाचा पवित्र असा रथ थांबलेला आहे आणि ते सेवाधारीच आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, ही वारीची जी तयारी चालते आणि किती दिवसापासून तयारी चालते आणि तुम्ही नियोजन एवढं मोठं कसं करता बरं? हे वारीचं जे आहे ते 31 वर्ष पूर्ण झालेलं आहे. बरं. श्री क्षेत्र नरसिंह नामदेव ते पंढरपूर 31 वर्ष पूर्ण झालेलं आहे. बरं, पायी वारी निघती नाही? पायी वारी निघते. किती दिवसाचा प्रवास असतो सरासरी? ते 25-26 दिवसाचा असतो. बरं. आणि दिंडीमध्ये, आपल्या दिंडीमध्ये भक्त किती असतात? भक्त आपल्या दिंडीमध्ये असतात 2-2.5-3 हजारापर्यंत. एवढ्या भक्ताचं नियोजन होतं ना? हो, होते. बरं बरं बरं. आणि आता मागच्या वेळेस दर्शनाला जे आले होते आपले वारकरी, 1-2 वर्षापूर्वी खूप दर्शनाला अडचण होती, पाय भरत होते. बरं, ती एवढी स्वच्छता कोण्या माध्यमातून झाली? ती ट्रस्टाकडून बी झाली, शासनाकडून बी झाली आणि आपले जे गावातली तरुण मंडळी आहे, बरं, तरुण मंडळीने बी पुढाकार घेऊनच केली. वा वा. आणि आता जे आपली हे रथ जे उभा आहे, हाच रथ वारीत पंढरपूरला जातो? हाच चालतंय. बरं. याला बैलजोडी असते का? नाही, ट्रॅक्टर आहे ते. ट्रॅक्टर असते का? ट्रॅक्टरच्या माध्यमातून चालतं. हो. बरं. आणि आता जे फराळाची जी व्यवस्था आहे, ही कोणामार्फत आहे? ही ट्रस्टामार्फत. ट्रस्टमार्फत आहे. बरं. आणि फराळ पाणी सगळं आपल्या इथं सेवेला जे सेवेकरी आहेत, हे सेवेकऱ्याचं नियोजन सरासरी किती वर्षापासून झालं असेल बरं? हे सरासरी 5 वर्षापासून निश्चितच झालेलं आहे. बरं. पण 5 वर्षाच्या आधी पण विचार पडला होता आम्हाला की असे सेवाकरी जर आपण तयार केले तर आपल्या काहीतरी मंदिराचं, संस्थांचं, ट्रस्टाचं सगळं भवितव्य समोर जाईल आणि आपण एक इतिहासाचं नाव कोरलं जाईल आपल्या. पहिलं मला वाटतं हे आपलं जोड्याला परभणीला होतं. जिल्हा. हो. आणि मग एक आपल्याकडे म्हण आहे बघा, जगात जर्मनी आणि भारतात परभणी. आणि ती म्हण मला वाटतं आपल्या नामदेवराय मुळे असेल, नाही का? आहे ना. बरं, निश्चित आहे. बरं. पंढरपूरचे काही वारकरी नामदेवरायच्या दर्शनाला येतात का? हो, येतात, नाही का? ते आता आलेले आहेत कधी का? आता आमच्या दिंडीत सोबत असलेले कमीत कमी आम्हाला 1000-1500 माणूस भेटले. बरं. माऊली कशी काय तब्येत आहे तुमची? आणि आम्ही त्याला विचारलं की तुमची तब्येत कशी काय? आणि त्याचंच नाव प्रतिवारी, नाही का? प्रतिवारी. शिनाले भागले कोणा मा पुशिले, तुझविने एकुले पांडुरंगा, किंवा प्रेमाचे भातुके कोणा आम्हा दिधले आणि तुझविने एकुले पांडुरंगा. बरं, तुम्ही कोणत्या गावचे दादा? आम्ही इथं नरसिंह नामदेव. काय पुण्य केलं असेल बरं तुम्ही? काहीतरी पूर्वीचं असेल, आई वडिलाचं, नाही का? आजी आजोबाचं. तुम्हाला नामदेव रायाच्या कुशीमध्ये आणि पवित्र अशा कयाधू मातेच्या कुशीमध्ये जन्म मिळाला. भरत खंडेनं भाग्य काहीतरी परम भाग्याची प्राप्ती, नाही का? भरत खंडामध्ये तुम्हाला जन्म मिळाला, आपल्याला जन्म मिळाला, हे तर महत्वाचा विषय आहे. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मिळून, मराठवाड्यामध्ये मिळून, विदर्भामध्ये मिळून, नामदेवरायाच्या नरसीमध्ये मिळाला, नाही का? याच्यात आमचं भाग्य. या जन्मभूमीत आमचं नरसिंह नामदेव महाराजांच्या कर्मपुण्यभूमीत आमचं येवतीहून आले का? वाशिम जिल्हा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. दादा, ही वारीची तयारी किती दिवसापासून चालू? वारीची तयारी आम्ही 3 महिने आधीच करतो. आधी एक मीटिंग घेतो तरुण मंडळाची, आपल्या ट्रस्टाची, सगळ्याची एक विचारानं वारी काढतो. आणि योगायोग असं की 3 वर्ष झाले रथाची जी वारी आहे, रथ ओढण्याची, ते माझ्याच योगात आली, माझ्याच नशिबात आली. माझंच ट्रॅक्टर आहे ते 3 वर्षापासून. तुमचं स्वतःच आहे आणि स्वतःच चालवतो, स्वतःच नेतो, स्वतःच आणतो. बरं. तुमच्या वडील उपर्जित पहिला वारकरीच वसा होता का? असेल ना आजोबा, ते आम्हाला नाही कळत. माझ्या वडिलाची निराशिका देवा आणि तुझी चरण सेवा, नाही का? याच्यासाठी काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य लागतं बघा. तिळतिळ पुण्य साचा पडे, आयशे बहुत जन्मी जोड जोडे, तरीच का आतुडे नाम तुझे, आणि समागम घडे संताचा समागम जर घडून घ्यायचा असेल तर तिळतिळ पुण्य त्या ठिकाणी साचवावं लागतं. आणि अनेक जन्माच्या पुण्याचा संच झाल्याच्या नंतर संत संगमम घडतो. पण दादा, तुम्हाला कायमचाच नामदेवरायाचा संत समागम घडला. आता माझ्याकडे शब्द नाहीये. याच्यासाठी तुमच्या आई वडिलांनी काय पुण्य केलं असेल बरं? माझ्या आई वडिलाचं एकच पुण्य आहे की माझे जे आजोबा होते, म्हणजे आईचे वडील, तर ते पुशेगावचे होते.
तर पुशेगावहून ते किती पाणी असो, पाऊस असो, ऊन असो, पाणी मिळो न मिळो, ते नामदेवरायाच्या चरणी मस्तक टेकायला यायचेच. धन्यवाद दादा. हा. आता मी नामदेवरायकडे एक इच्छा व्यक्त करतो. माझं एक छोटस युट्यूब चॅनल आहे, छोटस नाही म्हणता येणार आता, हो. 60-70 हजाराचे फॉलोअर आहेत. हा. आणि आळंदी ते पंढरपूर पूर्ण दिंडी सोहळा पाहायचा चान्स दर्शकाला मिळतो. एक वर्ष देहू ते पंढरपूर मिळाला, पण एक वर्ष असा अपेक्षा करतो की नामदेव नरसी ते पंढरपूर, बरं. नाही का, ह्या पण योग दर्शकाला बघण्याचा मिळो. कारण जेथे जन्मलो ती जन्मभूमी, जेथे कर्मलो ती कर्मभूमी. आपली ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. माणूस कशाला विसरोल, पण ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या आईने आपल्याला कुशीत सांभाळला, अशी आमची काय धुमाता, हो. आम्हाला पूर्ण माता आहे. खाली गेल्याच्या नंतर या नांदेडच्या खाली एकत्रच होतात एकत्रच आहे. आणि एकत्रच चालतात. तर वरी वहळा वहळ जवन पावे गंगाजळ. दादा आता सरासरी किती दिंड्या येत असतील बरं? पंढरपूर इथं इथं आपल्या इथं इथं आता आम्हाला तर अपेक्षा बी जास्त पब्लिक आली, काऊन की अपेक्षा होती 5 लाखाची. बरं. तर 5 लाखापेक्षा बी जास्त पब्लिक आहे. तर 5 लाखातून समजा 2.5 लाख तर दिंडी धरा, छोटी मोठी, एखादी लहान येत असेल, एखादी 5 महिलाची येत असेल, एखादी 5 पुरुषाची येत असेल, तर तेवढ्या जनतेतून तेवढ्या दिंड्या धरून चालायचं आपण. बरं, एवढ्या दिंड्या, हे गाव तर खूप लहान आहे हा. आणि एवढ्या छोट्या गावामध्ये एवढ्या दिंड्या कशा बसतात? कीर्ती लहान मूर्ती महान नामदेवरायाची. वा, दीपकळिका जरी धाकुटी हा. तरी बहु तेजाते प्रगती, प्रगती. तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणून माऊलेले येतात. नामदेवराया जरी लहान होते, पण नामदेवराया लहान म्हणता येणार नाही. म्हणता येणार. कारण ज्या नामदेवरायाच्या हातून काय म्हणले हे खात होते, नाही का देव? हा. निवेद्य. त्याला एक प्रमाण आहे बघा, मला आठवत नाही आता. बरं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. धन्यवाद दादा. कारण असा एक भक्त नामदेवराय होता की त्यांच्याकडून देव जेवायचे. आपलं काहीतरी भाग्य म्हणून पंढरपूर सोडून नामदेवराय पुन्हा आपल्या जन्मभूमीला आले, ते विसरले नाही. ठीक आहे दादा, मला एक आश्चर्य वाटतं की एवढ्या लोकांना अन्नदान तुम्ही देता. याची किती दिवसापासून आणि किती क्विंटलची तयारी असते? ती आमची तयारी सर्व असती, पण ती देवाच्या चरणी आम्ही जर समजा 2 भागुले बी जर भाजी केली का, एक बी केलं, सगळी मंडळी जेवून जात. वा, सूर्यबिंब तरी कमी बचके होत एवढे, नाही, कमी होत नाही, कमतरता नाही पडत का? नाही. सूर्यबिंब जरी बचके एवढे असेल हा. तरी प्रकाशाते त्रिभुवन थोकडे. ठोकडे. तसं नामदेवरायचं कार्य थोडा जरी फराळाचं केलं तरी सगळ्याला तो प्रसाद मिळतो. आज सकाळपासून इथं रथावर आम्ही 3-4 माणसं आहोत. बरं, 4 माणसापैकी कोण्या तरी माणसाला म्हणावं एवढं आहे की यायच्या हातचा प्रसाद आम्हाला मिळाला नाही 2 दाणे. धन्यवाद दादा. प्रसाद जेवढ्याला तेवढा कायम आहे. आता आपण जाऊन रथामध्ये. आपण थोडं निवांत बोलायला पाहिजे होतं, पण माफ करा, तुमच्याकडे आता फार मोठं नियोजन आहे. वारी आणि जत्रा, काही जत्रेला आलेले आहेत, काही वारीला आलेले आहेत. वारी आणि जत्रा याच्यातला जर फरक सांगत गेलो तर पुन्हा अजून 1 तास वाढेल. हो, वाढेल. तुमच्याकडे वेळ कमी नाही, आहे, कमी आहे. आपण पुन्हा भेटूया. थांबू या ठिकाणी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.